अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक गुरुवार दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी होत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रभाग क्रमांक 10 बेनोडा भीमटेकडी दस्तूर नगर मधून नगरसेवकाचा उमेदवारी अर्ज दिनांक 27 डिसेंबर 2025 रोजी झोन क्रमांक 3 दस्तूर नगर महानगरपालिका निवडणूक अधिकारी अमरावती यांचे कडे इतर मागासवर्गीय महिला गट मधून सौ अर्चना छोटू पाटील, सर्वसाधारण प्रवर्ग गट मधून मंगेश अवधूतराव मनोहरे, सर्वसाधारण प्रवर्ग गट मधून अविनाश गुलाबराव मार्डीकर यांनी सादर केला। प्रभाग क्र. 10 अंतर्गत येणाऱ्या परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांना अनेक सोयी सुविधांच्या अपेक्षा आहेत। प्रभागाकरिता लोकप्रतिनिधी म्हणून संधी मिळाल्यावर सर्व अत्यावश्यक गरजाची पूर्तता करणे हे आमचे प्रथम कार्य राहील। या प्रभागाच्या सर्व समस्या तसेच जनतेच्या वैयक्तिक समस्या सोडविण्याकरिता आम्ही आमचे काम व कर्तव्य समजून कार्य करू, असे मत राष्ट्रवादीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार अविनाश मार्डीकर, मंगेश मनोहरे, अर्चना छोटू पाटील यांनी व्यक्त केले। उमेदवारी अर्ज सादर करण्याकरिता प्रभाग क्रमांक 10 मधील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। महानगरपालिकेच्या 2026च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 10 बेनोडा भीमटेकडी मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आज मी अविनाश गुलाबराव मार्डीकर, अर्चनाताई मनीष छोटू पाटील आणि मंगेश अवधूतरावजी मनोहरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आज उमेदवारी आम्ही भरतो आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार आदरणीय आमदार संजय खोडके, आदरणीय सुलभाताई खोडके आणि आमचे देशाचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांची प्रेरणा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे कामकाज संपूर्ण राज्यभर चालते आहे, खऱ्या अर्थानं फुलेसाहेब आंबेडकरांच्या विचाराचा असलेला पक्ष सत्तेत जाऊन लोकांच्या विकासाला गती देण्याच्या संदर्भातला निर्णय घेत आज खऱ्या अर्थानं अमरावती महानगरपालिका क्षेत्रात 900 कोटी रुपयाची पाण्याची योजना, त्यानंतर 200 कोटी रुपयाचं तरुणांसाठी एक प्रोजेक्ट या ठिकाणी IITचा आणलेला आहे, त्यानंतर चांगल्या सुविधा आरोग्य विभागाच्या मिळण्यासाठी सुपर स्पेशालिटी, केरविना हॉस्पिटल, डबरीना हॉस्पिटल या चांगल्या योजना शासनाच्या आपल्या दरबारी आणण्यासाठी जो प्रयत्न सुलभाताईंनी आणि संजय भाऊंनी केला आहे त्यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करत त्यांच्या मार्गावरती त्यांची प्रेरणा घेऊन आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची चारही उमेदवार या प्रभागाच्या विकासासाठी कटिबद्ध राहू। प्रभागाला जी आज प्रभागाची जी दशा झाली आहे ती दशा दूर करण्यासाठी खऱ्या अर्थानं चारही उमेदवार आज आम्ही मैदानात उतरलो आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे अर्चनाताई मनीष छोटू पाटील, मंगेश अवधूतरावजी मनोहरे आणि अविनाश गुलाबराव मार्डीकर आणि चौथा उमेदवार आमचा उद्या जाहीर होणार आहे। चौथ्या उमेदवारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मोठी ओढ आता आहे। 5-5, 6-6 उमेदवारी मागते आहे। एक चांगला उमेदवार घेऊन त्याच्यावरती सुद्धा निर्णय आम्ही उद्या घेऊ आणि चारही उमेदवार आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मैदानात असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे विकासाला गती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्यामुळे सगळ्या मतदारांना आवाहन करतो, सगळ्या माझ्या पितृतुल्य मातृतुल्य मंडळांनी बंधू भगिनींना आवाहन करतो की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हावरती चारही मशीनचं बटन दाबून जास्तीत जास्त मतांनी विजयी करा। आज जो इथे प्रतिसाद तुम्ही दाखवला आहे, फक्त एका शब्दावरती, एका फोनवरती, एका पत्रिकेवरती जो प्रतिसाद आज जनता देते आहे यावरून हे लक्षात येते की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय निश्चितपणे या प्रभाग क्रमांक 10 मधून चारही उमेदवार निवडून येईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा महानगरपालिकेवरती लागेल याची आम्हाला खात्री आहे। मी सर्वांचे या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो, मनापासून सर्वांचं ऋण व्यक्त करतो आणि आता फॉर्म भरण्यासाठी आम्ही महानगरपालिका झोन क्रमांक 3 मध्ये आम्ही तीनही उमेदवार जाणार आहोत। त्यासाठी आपण सर्वांचं मनापासून अभिनंदन, धन्यवाद। काँग्रेस पार्टी प्रभाग क्रमांक 10 तर्फे अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या अंतर्गत आम्ही आमच्या प्रभागामधून आमचे नेते आदरणीय सुलभाताई खोडके, आदरणीय संजयभाऊ खोडके यांच्या मार्गदर्शनात या प्रभागाची निवडणूक लढवत आहोत। आदरणीय या प्रभागाचे माजी नगरसेवक, स्थायी समिती सभापती आदरणीय अविनाशभाऊ मार्डीकर, आमच्या भगिनी या प्रभागाचे कार्यकर्ते छोटूभाऊ पाटील यांचे मिसेस आदरणीय अर्चनाताई पाटील आणि मी स्वतः मंगेश मनोहरे माजी नगरसेवक, आम्ही चारही लोक या ठिकाणून भीमटेकडी या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून त्यानंतर प्रत्येक 2-3 नगरामध्ये आम्ही सर्व महापुरुषांना अभिवादन करून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घड्याळ चिन्हाला मतदान करण्याचं लोकांना आवाहन करत आहोत आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चारही नगरसेवक, घड्याळचे नगरसेवक जनतेने निवडून द्यावं अशी मी सर्वांना विनंती करतो आणि सर्व या ठिकाणी आलेल्या आमच्या आया भगिनींची, माझ्या बांधवांच्या, माझ्या कुटुंबाच्या सर्वांचे मी मनापासून धन्यवाद देतो आणि आता आम्ही सर्व लोक आज आम्ही आमचे अर्ज भरायला जात आहोत। धन्यवाद।
निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे आणि मला हेच म्हणायचं आहे की सगळे जनतेनं आम्हाला चारही उमेदवाराला निवडून देण्याची एक ताकद ठेवावी, एवढंच मी सगळ्यांना निवेदन करते.